आपण एकत्र करायचो. आईला मला आठवतच नाही. केल्या असतील एवढ्या गोष्टी एकत्र, पण तू माझ्यावर एवढे प्रेम करते. तुझ्यामुळे मला नोकरी पण मिळाली. माझ्या आईचं स्वप्न पूर्ण झालं. तुला सांगतो मधू, माझं एवढं टेन्शन होतं ना माझ्या आईला. माझं कसं होणार, माझं काय होणार. मधू 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 ऐक ऐक मधू 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 ऐक. अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ऐक, अगं त्या मुलीला मी ओळखत पण नाही. माझ्या मागेच लागली आहे ती. आई शपथ. तू अगं पण तू इथे कशी? बाबा ऍडमिट आहेत. तुझे बाबा? हो, त्या वेड्या माणसाने मारलं माझ्या बाबांना आणि तो म्हणत होता की माझ्या बाबांचा त्या वेड्याबाईशी संबंध आहेत म्हणून. नाही 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 नाही, तुझ्या बाबांचे संबंध नाहीयेत. अगं तुझ्या आईचे दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध आहेत. मी माझ्या डोळ्याने पाहिले. ही औषधं आणायची आहेत. आण, मी घेऊन येतो. तू हो पुढे, आलोच मी. आई कसं काय कमी पडलं तुम्ही बाहेर शेण खायला गेलात? स्वतःच्या वयाचा तरी विचार करायचा होता. लग्नाची मुलगी आहे घरात. मला ॲक्युप्रेशरचे पॉइंट, तिला नरिमन पॉइंट. लाज नाही वाटली? शी, तुमच्यामुळे तो वेडा मला त्रास देत होता. विश्वासघात केला तुम्ही माझा. विश्वासघात. आई तू पुन्हा इथे आलीस? अगं त्यांची परिस्थिती तर बघ. मला याचं तोंडही बघायचं नाहीये. त्यांचं तोंड दिसतच नाहीये. अरे असलं तोंड न दिसलेलंच बरं. आई बाबांवर वाटेल ते आरोप करू नकोस. मला मधून तुझ्या प्रकरणाबद्दल सगळं सांगितलं. माझं कसलं प्रकरण? खरं तर हे सगळं मला आता यावेळी नाही सांगायचंय, पण तू माझ्या बाबांचा जीव घेशील. मधूने तुला आणि तुझ्या मित्राला आपल्या घरात नको त्या अवस्थेत पाहिलंय. लाज नाही वाटत आपल्या आईवर असले घाणेरडे आरोप करायला? हे परमेश्वरा, कुठलं पाप केलं होतं म्हणून असला नवरा दिला? आणि आई आई आई